आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दगडूशेठ मंदिराचे दर्शन, 16,000 कोटींचे लोकार्पण, समृद्धी महामार्गावरील अपघातात 16 ठार, VTUचा पदवीदान समारंभ संपन्न, बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ढगाळ वातावरणात सामरा विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग, खानापूर तालुक्यातील सर्व संस्थांना पोलिसांची सूचना, हुबळी गोवा वाहतूक उद्यापासून पूर्ववत, सोन्या मारुती मंदिर परिसरात सर्व लोकसेवातर्फे बेल लागवड, शिवाजी उद्यान येथे ॲक्युप्रेशर फुटपाथ व्यवस्था, नियमांचे उल्लंघन करून ओली पार्टी करणाऱ्यांवर कारवाई। जरा सांभाळून। अरे अरे पोरांनो, उतरवा त्याला खाली। ना यार, चला रे। अरे कुठे जात आहे? थांबा ना यार। था दिन था दिन था दिन था दिन था दिन। अंधार कसं झालं? कोण बघितलं? एक्सक्यूज मी। यस, एक्सक्यूज। Who can you help me? अरे पण हे तर चुकीचं आहे। त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे। काय झालं? का मारताय लेकराला? ते काही नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार। ही पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो। जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाक कौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुणे शहराला भेट दिली। या भेटीमध्ये त्यांनी महत्त्वाकांक्षी अशा 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं। त्याचबरोबर जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देऊन तेथे दर्शन घेतलं। त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा लक्षवेधी ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासह विविध 15,000 कोटींच्या कामांचं लोकार्पण केलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अन्य मंत्री उपस्थित होते। त्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदींनी पुणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं शहर असल्याचं म्हटलं आहे। पुणे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे। जेव्हा नागरिकांचे जीवनमान उंचावते तेव्हा शहराचा विकास आणखीन गतीने होत असतो। पुण्यात 5 वर्षाच्या कालावधीत 24 किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरू झाली आहे। देशातील शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था बळकट करावी लागणार आहे। त्यामुळे नव्या मेट्रो मार्गिकांचा विस्तार केला जातोय असं मोदींनी सांगितलं। समृद्धी महामार्गावरील अपघातात 16 ठार,
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला 1 महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 16 जणांचे प्राण गेले आहेत. समृद्धी महामार्गाचे 3ऱ्या टप्प्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरळांबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून 16 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी अपघाताची दखल राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. VTUचा पदवीदान समारंभ संपन्न. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23वा दीक्षांत समारंभ मंगळवारी VTUच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम हॉल येथे संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या समारंभात चुंचनगिरी महासंस्थान मठाचे जगद्गुरू डॉक्टर श्री निर्मलानंद स्वामीजी, राष्ट्रीय शिक्षा समिती ट्रस्टचे मानद सचिव डॉक्टर AVS मूर्ती आणि म्हैसूर मेक्रान टाईल कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष HN शेट्टी यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानित करण्यात आली. बेंगळूरच्या सर M विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी मदकशीर चिन्मय विकास याने 13 सुवर्ण पदके जिंकली आहेत. तर बेंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी सर M विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगळूरचा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी गुडिकल साई वंशी याने 7 सुवर्ण पदक मिळवली आहेत. बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण. जवळपास 3000हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांची निवड झाली आहे. तत्कालीन बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्यानं बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्षपद काही दिवसांपासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीने नवीन अध्यक्ष नियुक्त केला आहे. सोमवारी सायंकाळी बेळगाव वकील संघटनेच्या झालेल्या बैठकीत कंगराळी बीके गावचे सुपुत्र सुधीर चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. चव्हाण यांच्या निवडीने बेळगाव बार असोसिएशनला जवळपास 30हून अधिक वर्षांनी मराठी माणसाला अध्यक्षपद मिळाले ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. ढगाळ वातावरणात सामरा विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग. हैदराबादहून उड्डाण केलेल्या A320 या विमानाने आज ढगाळ वातावरणातही सामरा बेळगावमधील विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं. इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीमची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. त्यामुळे यापुढील काळात मोठी विमाने ढगाळ वातावरणातही बेळगावमध्ये लँडिंग करू शकणार आहेत हे स्पष्ट झालंय. इंडिगो कंपनीच्या या विमानाने सकाळी 8:30 वाजता हैदराबाद येथून उड्डाण केलं आणि आज सकाळी 10 वाजता ते बेळगावच्या सामरा विमानतळावर लँड झालं. विशेष बाब म्हणजे विमान उतरवण्याची सर्व प्रक्रिया ही महिलांनी हाताळली. यामध्ये कॅप्टन रंजना वेळू, प्रथम अधिकारी आकांक्षा शर्मा यांचा समावेश होता. तर कीर्ती आणवेकर या बेळगावच्या कन्या असून 10 वर्षांपासून इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्यरत आहेत. खानापूर तालुक्यातील सर्व संस्थांना पोलिसांची सूचना. खानापूर तालुक्यात चोरांचं प्रमाण वाढलं असून कोऑपरेटिव्ह सोसायटी, PKPS सोसायटी तसेच प्रायव्हेट फायनान्स यांची दक्षता आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने CCTV लावण्याची गरज आहे आणि ताबडतोब सर्वांनी CCTV लावावेत अशी सक्त सूचना खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी संघ संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली. यावेळी PKPS जांबोटी संस्थेच्या अध्यक्षा सौ धनश्री सरदेसाई, दि जांबोटी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विलासराव बेळगावकर तसेच विविध संघ संस्थांचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष उपस्थित होते. हुबळी गोवा वाहतूक उद्यापासून पूर्ववत. हुबळी गोवा मार्गावर करंजोळजवळ दरड कोसळल्यानं या मार्गावर वाहतूक अन्य मार्गाने तसेच काही वाहतूक बंद करण्यात आली होती. अचानक रेल्वे मार्ग बदलल्यानं तसेच सेवा रद्द केल्यामुळे अनेकांना याचा फटका बसलाय. बुधवार दिनांक 2 पासून ही वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच दूधसागर धबधब्यावर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दूधसागर धबधब्याकडे जाणंही बंदच झालंय. दूधसागर बंद असूनही रेल्वेतून अनेक जण या ठिकाणी जात होते. मात्र सध्या येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. बुधवारपासून येथील वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक पुन्हा जाण्याची शक्यता आहे. सोन्या मारुती मंदिर परिसरात सर्व लोक सेवातर्फे बेल लागवड.
आरटीओ सर्कलजवळ सोन्या मारुती मंदिर परिसरात रविवारी येथील सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने बेलाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली। याबरोबरच मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी माजी आमदार अनिल बेनके, फाउंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मंदिर परिसरात बेलांच्या वृक्षांची गरज लक्षात घेऊन त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। शिवाजी उद्यान येथे अॅक्युप्रेशर फुटपाथ व्यवस्था। येथील श्री शिवाजी उद्यान या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अॅक्युप्रेशर पाथ निर्माण केलेली आहे। हा प्रोजेक्ट बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या कल्पनेतून साकार झालेला आहे। याचे डिझायनर आणि प्रोजेक्ट उमाकांत विभूते, बेळगाव इंजिनियर आणि डिझायनर बेळगाव यांच्या संशोधनातून भारत देशातील हा 3 नंबरचा प्रोजेक्ट आहे आणि कर्नाटकात पहिला प्रोजेक्ट आहे। यामध्ये नॅचरोपॅथी अॅक्युप्रेशर वापरल्यामुळे अनेक व्याधींपासून मुक्त होता येते। विशेष म्हणजे अशा प्रकारचा पहिला प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी प्रथम निर्माण केलेला आहे। याच प्रकारचा हा प्रकल्प आहे, त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होत आहे। नियमांचे उल्लंघन करून ओली पार्टी करणाऱ्यांवर कारवाई। जिल्हा प्रशासनाची बंदी असतानाही कालमणीजवळ तालुका खानापूर येथील जंगलात रविवारी दिनांक 30 रोजी तंबू ठोकून ओली पार्टी करणे हेस्कॉमचे काही अधिकारी आणि डॉक्टरांना महागात पडले आहे। या प्रकरणी एका डॉक्टरासह आणखी 3 वन खात्याने गुन्हा नोंदवलाय। डॉक्टर शिवकुमार पुराणिक असं एकाचं नाव आहे। जिल्हा अधिकारी नितेश पाटील यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून कडक दंडात्मक कारवाईचा आदेश दिला आहे। धबधबे, पर्यटन स्थळे सामान्यांसाठी बंद असताना शासकीय अधिकारी पर्यटनाची मजा घेत असल्याची चर्चा सुरू होती। रविवारच्या घटनेनंतर ही चर्चा खरी ठरली आहे। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 शहरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी त्या ठिकाणी रोप लागवड करण्याची योजना मनपाने आखली आहे। मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार गँगवाडीतील दुभाजकांवर शोभेची रोपे लावण्यात आली। शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून मनपाच्या खुल्या जागांवर किंवा रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे अशी ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी शोभेची आणि अन्य रोपे लावण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे। त्यानुसार शहरातील गँगवाडी भागात दुभाजकांवरील ब्लॅक स्पॉट साफ करून 25 रोपे लावण्यात आली। बेळगाव जिल्हा फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स संघटनेचे अधिकार ग्रहण। जिल्हा फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बसवण्णा रामण्णावर आणि उपाध्यक्षपदी रामदेव कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्यासह निवड अधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ बेळगावात पार पडला। बेळगाव जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदभार सोपवण्याचा कार्यक्रम काल पार पडला। नूतन अध्यक्ष बसवण्णा रामण्णावर, उपाध्यक्ष नामदेव कोळेकर आणि बीएस पाटील, सचिव म्हणून प्रकाश कळसट, सहसचिव म्हणून शेखर लोखंडे, खजिनदार म्हणून सुरेश मुरकुंबी आणि सहखजिनदार म्हणून अनुरूप नाईक यांची निवड करण्यात आली। फोर्ट रोडवर दुचाकींना अपघात, मनपाचे दुर्लक्ष।
फोर्ट रोड परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. खड्ड्यांमुळे दुचाकींना सातत्यानं अपघात होत आहेत. तातडीनं मनपानं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. झेंडा चौक ते भरतेश हायस्कूल, देशपांडे पेट्रोल पंप ते तानाजी गल्लीतील कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक ते अर्बन बँक दरम्यान, तसेच भेंडी बाजार, मेनसे गल्ली आणि टेंगिनकेरा गल्ली कॉर्नर पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांचा आकार मोठा झाला असून दुचाकींना अपघात होत आहेत. या सर्वच मार्गावर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी होत असते. शहराच्या मध्यवर्ती भागात या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकातून नाराजी होत आहे. माळी गल्लीत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण. माळी गल्ली येथील छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ आणि प्रसाद होमिओ फार्मसी यांच्या वतीनं डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिबिराचं लस देऊन उद्घाटन करण्यात आलं. गेल्या 12 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत माळी गल्लीतील मंडळानं सतत डेंग्यू चिकनगुनिया लसीकरण केलं. आज या परिसरातील 600हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे यांच्यासह महिला आणि मुले सदस्य उपस्थित होते. नंदीहळ्ळी गर्लगुंजी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. नंदीहळ्ळीतील गुरु ओहोळ नाल्यामार्ग खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापर्यंतच्या 2 किलोमीटर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अशी मागणी नंदीहळ्ळी ग्रामस्थांनी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे केली आहे. नंदीहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीनं ॲडव्होकेट मारुती कामण्णांचे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळानं सोमवारी आमदार हलगेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. यावेळी ॲडव्होकेट ईश्वर घाडी, ॲडव्होकेट HM देसाई, ॲडव्होकेट चेतन मणेकेरी, ॲडव्होकेट सुरेश भोसले आदी उपस्थित होते. राजहंस गडावर स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी. 6 महिन्यांपासून राजहंस गडावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अजूनही या गडाचा विकास सुरू आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी स्वच्छतागृह उभारले आहे. मात्र हे स्वच्छतागृह बंद असल्यानं पर्यटकांची गैरसोय होती आहे. यामुळे स्वच्छतागृह सुरू करावे अशी मागणी होत आहे. राजहंस गडाचा विकास झाल्यापासून तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसविल्यापासून गडावर गर्दी वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यासह चंदगड तालुक्यातील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. रविवार दिनांक 30 रोजी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र पर्यटकांचा विचार करून उभारलेले स्वच्छतागृह बंदच होते. येथील स्वच्छतागृहाला कुलूप होते. त्यामुळे अनेक नागरिकांतून नाराजी दिसून आली. RLS महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. बेळगाव येथील राजा लखनगौडा विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं औषधी वनस्पती आणि पर्यावरण या विषयावर महाविद्यालयाच्या CV रामन सभागृहात नुकतंच व्याख्यान झालं. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण विज्ञान बेंगळूरचे समन्वयक उमापती भट उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर ज्योती कवळेकर अध्यक्षस्थानी होते. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख RS माबेन यांनी स्वागत केलं. जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख DS शेट्टर यांनी प्रमुख पाहुणे भट यांचा परिचय करून दिला. काव्या लमानी आणि हर्षिता तलकेरी यांनी सूत्रसंचालन केलं. विभाग प्रमुख MS बागी यांनी आभार मानले. धामणे S शाळेला कॉम्प्युटर सेट वितरण. धामणे येथील सामाजिक कार्यकर्ते, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बसवराज गुंडू जायकन्नावर आणि सामाजिक कार्यकर्ते सागर अनगोळकर या मान्यवरांनी दिनांक 31 रोजी माध्यमिक विद्यालय धामणे शाळेला कॉम्प्युटर भेट दिले. या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक MJ सामजी यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे याबद्दल समाधान देखील व्यक्त करण्यात आलं. यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा पंचायत CEOंचा सत्कार. दलित समाजासाठी सुरू केलेली विविध कामे लवकर पूर्ण करून घ्यावीत अशी मागणी दलित संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हा पंचायत CEOंकडे करण्यात आली होती. या निवेदनाला मान देत जिल्हा पंचायत CEO हर्षल भोयर यांनी सर्व काम पूर्ण करून दिल्यानं दलित संघर्ष समितीतर्फे सोमवार दिनांक 31 रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. दलित संघर्ष समितीचे राज्य संघटना संचालक सिद्धप्पा कांबळे यांच्या हस्ते जिल्हा पंचायत CEO भोयर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अध्यक्ष महांतेश तलवार तसेच दलित नेते महेश चौगुले यांच्या हस्ते शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. सावकारीतून शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा. खासगी सावकारीतून गणेशपूर येथील एकाला शिवीगाळ करून धमकावल्याच्या आरोपावरून 2 जणांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. मायाप्पा यशवंत येळूरकर राहणार गणेशपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दयानंद रमा भोगण राहणार जयनगर, किरण मन्नूरकर राहणार शिनोळी तालुका चंदगड या दोघांविरुद्ध भारतीय दंड विभाग अनुक्रमे 504, 506 सहकलम 34 आणि सावकारी प्रतिबंधक कायदा अनुक्रमे 2004 अन्वये गुन्हा
दाखल केला आहे. मंगळवारी मायाप्पा यांना फोन करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. ऑस्ट्रेलियाला 5व्या कसोटीत नमवत इंग्लंडची मालिकेत 2-2 बरोबरी. 5व्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या इनिंगमध्ये 384 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 334 धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे इंग्लंडने 49 धावांनी विजय मिळवला. 5 कसोटी सामन्यांची ॲशेस सिरीज 2-2 ने बरोबरीत सुटली. मात्र मागची ॲशेस जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे ॲशेस कायम राहणार आहे. शेवटची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट घेऊन इंग्लंडला हा खास विजय मिळवून दिला. कसोटी करिअरच्या शेवटच्या चेंडूत विकेट घेण्याचा अनोखा रेकॉर्डही यामुळे स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर कोरला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 604 विकेट्स मिळवत ब्रॉडने निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 5व्या दिवसाची सुरुवात 135-0 अशी केली होती. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ऑल आऊट झाला. क्रिस वॉक्सने 4, मोईन अलीने 3, स्टुअर्ट ब्रॉडने 2 आणि मार्क वुडने 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू डेव्हिड वॉर्नरचीही ही शेवटची ॲशेस होती. पुढील वर्षी सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर निवृत्त होणार आहे. सिडनी हे वॉर्नरचं होम ग्राउंड आहे. साई तायक्वांदो अकॅडमीतर्फे कलर बेल्ट परीक्षा संपन्न. कर्नाटक तायक्वांदो असोसिएशन बेंगळूर आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली साई तायक्वांदो अकॅडमीतर्फे आयोजित कलर बेल्ट परीक्षा नुकतीच यशस्वीरित्या उत्साहात पार पडली. हिंडाल्को कंपनी बेळगावच्या हॉलमध्ये काल रविवारी आयोजित ही तायक्वांदो बेल्ट परीक्षा येलो ग्रीन, ग्रीन 1, ब्ल्यू 1, रेड आणि रेड 1 या विभागात पार पडली. या बेल्ट परीक्षेदरम्यान मुला-मुलींकडून पुमसे, फाईट, स्वसंरक्षण, टाईल्स, ब्रेकिंग सराव देखील करून घेण्यात आला. त्याचबरोबर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेच्या नियम आणि कठीण बाबत मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं. सदर बेल्ट परीक्षेचे परीक्षक म्हणून निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीचे 3rd डॅन ब्लॅक बेल्ट बबन निर्मले यांनी तर साई तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक विनायक केसरकर यांनी सहपरीक्षक म्हणून काम पाहिले. बेल्ट परीक्षा यशस्वी करण्यासाठी तायक्वांदो क्लासेसच्या वरिष्ठ विद्यार्थिनी निकिता सुतार यांनी परिश्रम घेतले. परीक्षेदरम्यान पालकवर्ग आणि बहुसंख्य तायक्वांदो खेळाडू उपस्थित होते. इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या 6 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान. दिनांक 30 जुलै 2023 रोजी येथील सप्तपदी मंगल कार्यालय मच्छे येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 104 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप 6 ब्लॅक बेल्ट विद्यार्थी सुनिधी कनबरकर, संजना शिंदे, सौरभ मजुकर, कृष्णा देवगाडी, सिद्धांत करडे आणि रतिक लाड हे 6 विद्यार्थी गेल्या 9 वर्षांपासून मच्छे येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करीत होते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदे मिळवली. तर या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. या 6 ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचं प्रशिक्षण लाभत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर श्रीमती शोभा सोमणाचे, डॉक्टर पद्मराज पाटील, श्री संतोष जैनोजी, श्री गजेंद्र काकतीकर, सौ माधुरी जाधव आदी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता काकतीकर आणि प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीश सोनार, विनायक दंडकर, नताशा अष्टेकर, विशाल मजुकर, सिद्धार्थ ताशिलदार, श्रेया येळूरकर, एकनाथ आनंदाचे, प्रमोद इळीगेर, परशुराम नेकनार, संजीव गस्ती, ओमकार कावेथिया, आदित्यराज यादव आणि अनुज कोली यांनी विशेष परिश्रम घेतले. IMAचे वार्षिक संमेलन विद्यार्थी विजेत्यांचा गौरव. IMAच्या बेळगाव शाखेतर्फे रविवारी टिळकवाडी क्लबमध्ये सदस्य आणि कुटुंबियांचं वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात झालं. IMAच्या बेळगाव अध्यक्षा डॉक्टर स्वप्ना महाजन, सचिव डॉक्टर हेमंत कौजलगी यांची प्रमुख उपस्थिती होती. बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी खेळात लहान मुलांपासून मोठ्यांनी सहभाग घेतला. सुमारे 70 सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर राजेश लाटकर यांच्या हस्ते कर्तबगार विद्यार्थ्यांचा, सदस्यांचा तसेच विविध क्षेत्रात गौरवशाली कामगिरी करणाऱ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात खासगी हॉलमध्ये वार्षिक स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमात 220 सदस्य सहभागी झाले होते. गायन, गिटार वादनास उपस्थित सदस्यांकडून वाहवा मिळाली. IMAच्या महिला विभागातर्फे समूह नृत्य आणि गायन सादर झाले.